नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शुभचिंतक आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करेन। मित्रांनो, मी आपल्याला हे तर सांगणार नाही की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, परंतु आपल्याला हे नक्की सांगेन की व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारची माहिती आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जी काही हलकी जमीन आहे त्या जमिनीमध्ये कोणती वाणाची किंवा कोणत्या व्हरायटीची निवड करावी, जेणेकरून आपल्याला एकरी 10 ते 15 क्विंटल ॲव्हरेज घेईल। मित्रांनो, माझी हलकी जमीन आहे आणि माझ्या हलकी जमिनीमध्ये मला एक 10 ते 15 क्विंटल ॲव्हरेज घ्यायचा आहे आणि त्या जमिनीसाठी येणाऱ्या खर्चासाठी मी सुसज्ज आहे, माझी पूर्ण तयारी आहे। अशा जमिनीमध्ये मी कोणते वाण घ्यावे हे एक प्रश्न समजा शेतकऱ्यासाठी पडलेला असतो। आता मित्रांनो, मी काय करेन, माझे जे शेजारी आहे त्याची कपाशी मागच्या वर्षी माझ्यापेक्षा चांगली होती किंवा माझ्या नातेवाईकामध्ये हलक्या जमिनीमध्ये यांची कपाशी चांगली होती, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधेन आणि त्यांच्याशी एक सल्ला घेईन आपण कोणती व्हरायटी लावली होती, याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आले किंवा ह्या व्हरायटीचे ॲव्हरेज कसं काय आले, हे व्हरायटी बोंडअळीला बळी पडते का, हे सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर मी आपल्यासाठी ती व्हरायटी चॉईस करेन। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हलक्या जमिनीमध्ये लवकरात लवकर परिपक्व होणारी व्हरायटी निवडायची आहे। कारण का मित्रांनो, लवकर परिपक्व झाल्यामुळे आपण हलक्या जमिनीमध्ये बोंडअळीला बळी पडत नाही आणि आपला ॲव्हरेज चांगला भेटतं। मित्रांनो, मी आपल्याला काही सल्ला देईन, त्या व्हरायटीमध्ये आपण कोणती व्हरायटी निवड करू शकता। मित्रांनो, आपण कॉटनमध्ये कावेरी सीडचं एटेम हे पण वाणाची निवड करू शकता किंवा मनीमेकर पण आपण घेऊ शकता किंवा आपण क्वाडबँक घेऊ शकता किंवा मित्रांनो आपण कोड सेटचं इस्टॅलियन पण घेऊ शकता किंवा मित्रांनो एक कबड्डी वाण आपल्याकडे आलेला आहे। या कबड्डी वाणाची हलक्यामध्ये बी परफॉर्मन्स चांगली आहे आणि भारीमध्ये बी त्याच्यापेक्षा परफॉर्मन्स चांगली आहे, तर आपण एक कबड्डी वाण आपण घेऊ शकता। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये आपल्याला नक्की कळवा आणि जे काही शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओवर नवीन आले आहात ते व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर भेटेल। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक पाऊल आनंदाकडे। जय जवान जय किसान।